ॐ पार्थाय प्रतिबोधितां भगवता नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथितां पुराणमुनिना मध्ये महाभारतम् अद्वैतामृतवर्षिणीं भगवतीम् अष्टादशाध्यायिनीम् अम्ब त्वामनुसन्दधामि भगवद्गीते भवद्वेषिणीम्। नमोऽस्तु ते व्यासविशालबुद्धे फुल्लारविन्दायतपत्रनेत्र येन त्वया भारततैलपूर्णः प्रज्वालितो ज्ञानमयः प्रदीपः प्रपन्नपारिजाताय स्तोत्रवेत्रैकपाणये ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतदुहे नमः। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णौ वन्दे जगद्गुरुम्। भीष्मद्रोणतटा जयद्रथजला गान्धारनीलोत्पला शल्यग्राहवती कृपेण वहनी कर्णेन वेलाकुला अश्वत्थामविकर्णघोरमकरा दुर्योधनावर्तिनी सोत्तीर्णा खलु पाण्डवैरणनदी कैवर्तकः केशवः पाराशर्यवचः सरोजममलं गीतार्थगन्धोत्कटन् नानाख्यानककेसरं हरिकथा सम्बोधनाबोधितम् लोके सज्जनषट्पदैर्हरः पेपीयमानं मुदा भूयाद्भारतपङ्कजं कलिमलप्रध्वंसिनः श्रेयसे मूकं करोति वाचालं पङ्गुल्लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम् नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्। ॐ श्री परमात्मने नमः। अथ त्रयोदशोऽध्यायः। छान छान म्हटली प्रार्थना. आपण भगवद्गीतेतला 13वा अध्याय बघतो आहोत आणि 13व्या अध्यायातले 6 श्लोक मागच्या पर्यंत आपण झालेत. मागच्या पिरियड पर्यंत मागच्या बुधवारी 6 श्लोकांचा आपण अर्थ बघितलाय. 13वा अध्याय म्हणजे प्रथम आपण हे लक्षात घ्यायचं की जे ब्रह्मांडी आहे ते पिंडी आहे, जे पिंडी आहे तेच ब्रह्मांडी आहे. जे ब्रह्मांडात काय आहे तर पंचमहाभूत आहे, अव्यक्त नावाची मूळ प्रकृती आहे, नंतर बुद्धी नावाचं तत्व आहे, अहंकार समष्टीचा अहंकार म्हणजे जे तत्व ज्या तत्वाने ह्या सृष्टीतली प्रत्येक गोष्ट ओळखली जाते ते म्हणजे अहंकार. पंचमहाभूत आहेत आणि पिंडी म्हटलं तर 10 इंद्रिय, एक मन आणि 5 इंद्रियांचे विषय. ह्या सर्वांच्या सहाय्याने आपण हे जीवन जगत असतो. एकूण 24 तत्व ते कोणते तर एक मूळ प्रकृती, बुद्धी, अहंकार, मन, 10 इंद्रिये, पंचमहाभूते आणि 5 इंद्रियांचे विषय. हे 24 तत्वांनी मिळून आपलं शरीर तयार होत असतं आणि आपण जीवन जगत असताना ह्या सगळ्यांचा वापर होत असतो.
ह्याशिवाय 6व्या श्लोकात जे सांगितलं आहे, इच्छा द्वेष सुख दुःख संघात चेतना धृती, हे जे आहेत हे 7 विकार असं म्हटलंय यांना. का बरं विकार म्हटलंय? तर आपली जी प्रकृती आहे किंवा आपलं जे शरीर आहे किंवा आपण जे जीवन जगत असतो, आपल्या भाषेत आपण जो संसार करत असतो, तो ह्या 7 तत्वांनी त्यात मध्ये सारखं परिवर्तन होत असतं, बदल होत असतो. इच्छा द्वेष सुख दुःख, संघात म्हणजे पूर्ण शरीर, चेतना म्हणजे जे प्राणशक्ती जी आपली शरीरातली आहे ती, आणि धृती म्हणजे धृती, धाडस, धैर्य, जीवन जगण्याचं जे धैर्य, हे विकार म्हटलेत. हे कोणाचे विकार आहेत? देहाचे विकार आहेत. विकार का म्हटलं? तर त्याच्यामध्ये सतत परिवर्तन होत असतं. आधी दुसऱ्या तिसऱ्या श्लोकामध्ये सांगितलंय यद्विकारी यतश्च यत असं सांगितलंय. तिसऱ्या श्लोकामध्ये तत्क्षेत्रम यच्च यादृक्च यद्विकारी यतश्च यत. ह्या यद्विकारी शब्दाचा संदर्भ म्हणजे 6व्या श्लोकातल्या इच्छा द्वेष सुख दुःख संघात चेतना आणि धृती, ह्या 7 विकारी लोक आहेत. म्हणजे विकार म्हणजे परिवर्तन, बदल किंवा जीवनाचे जे चढ उतार आहेत, जीवनाचे जे सुखदुःखाचे अनुभव आहेत, तरी सुद्धा आपण जीवन जगत असतो शेवटच्या क्षणापर्यंत. हे जे सुखदुःखाचे जे अनुभव आहेत किंवा शरीराशी संबंधित ज्या ज्या गोष्टी आहेत त्या म्हणजे ह्या आहेत. इच्छा द्वेष मनाशी संबंधित, शरीराशी संबंधित, बुद्धीशी संबंधित ह्या आहेत. म्हणून हे विकारी असं ह्या 7 पॉइंट्सना, मुद्द्यांना म्हटलेलं आहे. आणि ह्याशिवाय 24 तत्व जे पंचमहाभूत आहेत, 10 इंद्रिय, त्यामध्ये 5 कर्मेंद्रिय, 5 ज्ञानेंद्रिय, 1 मन आहे, बुद्धी आहे, प्रकृती, अहंकार आणि इंद्रियांचे 5 विषय, असं सगळे मिळून 31 तत्व मिळून आपण जीवन जगत असतो. ह्याचा संबंध कशाशी आहे? क्षेत्र या संज्ञेशी आहे, शरीर या संज्ञेशी आहे. पण मनुष्य देह म्हटल्यानंतर त्याचा संबंध फक्त क्षेत्र किंवा शरीर एवढाच मर्यादित नाही. त्याला जोडून आत्मा किंवा जीवात्मा हा जीवात्मा कसा आहे? तर तो अनादी कालापासून आहे. आपला आत्ताच जे जीवन आहे, आत्ताचा जो जीवात्मा आहे, तो मागच्या अनेक जन्मांचा आहे. पण मग आता आपण जे जीवन जगतोय ते कसं आहे? आपण स्त्री आहोत, पुरुष आहोत, जे काही आपण सध्या आहोत, आपली परिस्थिती कशी आहे किंवा आपण काय काय कुटुंब कसं आहे वगैरे, हे सगळ्या ज्या बाकीच्या गोष्टी आहेत त्या कोणाशी संबंधित आहेत? तर हे आता जे 24 तत्व सांगितले ते आणि 7 विकारी तत्व आहेत त्याच्याशी संबंधित. आत्मा मात्र आपला तोच आहे, जो मागच्या जन्मी होता तोच आत्मा आहे. कारण आत्मा कसा आहे? तो अमर आहे, तो अविकारी आहे, तो अचल आहे, तो कुठल्याही वेळी तो परिवर्तन होत नाही, तो अनादी कालापासून आहे. अशी आत्म्याची जवळजवळ 20 वैशिष्ट्ये आपण दुसऱ्या अध्यायात पाहिलेली आहे. तो आहे, तो आहेच. पण प्रकृतीने त्याला बांधून टाकलेलं असल्यामुळे आपल्याला असं वाटतं की आत्माच हे सगळं परिवर्तन किंवा जीवन जगण्याचे जे काही सगळे बदल होत असतात, आपल्या जीवनात जे काही चढ उतार होत असतात ते आत्म्यामुळे होतात. हा आपला समज पहिल्यांदा पूर्णपणे काढून टाकायचा. कारण आत्मा हा मागचाच आहे, तोच आहे जो
मागच्या जन्मी होता तोच आपल्या लहानपणी पण होता, तो आपण शाळेत असताना पण तोच होता, आपण थोडेसे मोठे झाल्यावर पण तोच होता, कॉलेजमध्ये असताना तोच होता, लग्न झाल्यावर पण तोच आहे आणि आता सुद्धा तोच आत्मा आहे. मग बदल कशात झालेला आहे? शरीरात झालेला आहे. आणि म्हणून त्याला विकारी असं म्हटलेलं आहे. आणि हे विकार म्हणजे इच्छा, द्वेष, सुख, दुःख, संघात चेतना, धृती. एतत् क्षेत्रम, एतत् म्हणजे हे सगळं मिळून त्याला काय म्हटलेलं आहे? समासेन, थोडक्यात क्षेत्रम सविकारम, विकारासह असं त्याला म्हटलेलं आहे. विकारीसह उदारुतम म्हणजे म्हटलं गेलेलं आहे. शरीर ह्यामध्ये परिवर्तन होत असतं, आत्म्यामध्ये नाही. हे आता आपल्याला समजून घ्यायचं आहे. का समजून घ्यायचंय? कारण ज्ञान हा अध्याय म्हणजे ज्ञान मार्गाचा अध्याय इथपासून सुरू झालाय. आतापर्यंत आपण भक्तीपर्यंत आलेलो होतो. 12व्या अध्यायापर्यंत भक्ती. आणि भक्ती जशी जशी पक्की होत जाते, दृढ होत जाते, भक्ती फळाला येते, तेव्हा आत्मज्ञान किंवा भगवंताची प्रचिती, भगवंताची अनुभूती आपल्याला यायला लागते. कारण आपली साधना तशी, आपली म्हणजे जो कोण साधक आहे तेच. 12व्या अध्यायात आपण पाहिलंय की उत्तम भक्त असेल तर कुठले कुठले गुण असायला हवे? अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्र करुणैवच, निर्ममो निरहंकार समदुःख सुखाक्षमी, संतुष्ट सतत योगी, यथात्मा दृढ निश्चया, वगैरे वगैरे. जी 19व्या श्लोकापर्यंत जी भक्ताची, उत्तम भक्ताची लक्षणं सांगितली आहे, ती जर तंतोतंत सगळी पाळली तर तुमच्यातलाच परमेश्वर, जो सर्वव्यापी परमेश्वर आहे, तो आपल्या हृदयातच असतो आणि त्याची प्रचिती आपल्याला नक्की येते, असं आपण अनेक संतांच्या चरित्रावरून अनुभवलं आहे. संतांच्या चरित्रावरून अनुभवलं. संत सुद्धा आपल्यासारखेच सुरुवातीला संसारी होते. भक्ती मार्गाला लागल्यामुळे ते हळूहळू पूर्णपणे भगवंताचेच होऊन गेले आणि भगवंताचे झाल्यामुळे ते संत झाले. क्षेत्रज्ञ म्हणजे संतच होय. कारण ज्यावेळी क्षेत्र ही शरीराशी संबंधित ज्या सर्व गोष्टी आहेत, जे 24 तत्व आहेत, त्याच्या पलीकडे जाऊन साधक जेव्हा ज्ञान साधनेच्या मार्गाने ज्ञान मिळवण्याचा प्रयत्न करतो. इथे ज्ञान म्हणजे आत्मज्ञान. आत्मज्ञान म्हणजे तरी काय? तर आत्मज्ञान म्हणजे मी कोण आहे, ह्या पृथ्वीवर येण्याचं माझं प्रयोजन काय, माझं म्हणजे ह्या जो आत्मा, जीवात्मा आहे, त्याचं प्रयोजन काय, तो कसा निर्माण होतो, तो कोठून आला आहे, त्याचा त्या परमात्म्याशी, परब्रह्माशी काय संबंध आहे, आणि त्या परब्रह्माचा किंवा परमात्म्याचाच अंश म्हणजे हा जीवात्मा आहे, हे माझं मला तपासून घ्यायचं आहे. आणि ते तपासून घेण्यासाठी जे ज्ञान लागतं ते म्हणजे क्षेत्रज्ञ होय. ते म्हणजे ज्ञान मार्ग, ज्ञान योग असं म्हटलं तरी हरकत नाही. म्हणून हा 13 ते 18 पर्यंत ज्ञान मार्ग सांगितलाय. ज्ञान मार्ग म्हणजे काय? की देह दिलेला आहे तुम्हाला आणि या देहाचा वापर किंवा ह्या देहाची जी प्रत्येक गोष्ट जी तुम्हाला मिळालेली आहे, की डोळे आहे, कान आहे, हात आहे, पाय आहे, बुद्धी आहे, मन आहे, या सर्वांचा उपयोग तुमच्या हृदयात असलेल्या परमेश्वराला शोधण्यासाठी करायचा आहे. आणि ते शोधण्यासाठी कुठल्या साधनांचा वापर करायचा हे आता पुढच्या 7व्या श्लोकापासून सांगितलंय. हे कशावरून सांगितलंय? तर ज्यांनी हे ज्ञान मिळवलेलं आहे, ज्ञान मार्गामधले जे लोक आहेत, होऊन गेलेले आहेत, ज्यांनी मोक्ष प्राप्तीसाठी प्रयत्न करून मोक्ष मिळवलेला आहे, अशा लोकांनी ते अनुभवलेलं आहे, तसं वागलेलं आहे. आणि म्हणून ते ज्ञान मार्गाची ज्ञान मिळवण्यासाठी ह्या साधनांचा उपयोग करा किंवा
भगवंतांनी असं अर्जुनाला सांगितलंय की ह्या साधनांचा तू उपयोग केला तर तुला सुद्धा भगवंताची प्राप्ती होईल, तुला मोक्ष नक्कीच मिळेल. मग ती कोणती साधनं आहेत? जवळजवळ 20 साधनं सांगितलेली आहेत. 20 साधनं ही सांगितलेली आहेत. 7व्या श्लोकामध्ये जवळजवळ 9 साधनं सांगितले. तर आता ती साधनं आपण बघूया. पहिलं काय साधन सांगितलंय? ज्ञान मिळवण्यासाठी पहिलं साधन काय आहे? आता हा साधक जो आहे तो परिपक्व साधक आहे. पूर्णपणे त्याची भक्ती जी आहे ती पूर्ण भगवंताशी तो एकरूप झालेला आहे. कशा कशा मार्गाने झालेला आहे ते 12व्या अध्यायात सांगितलंय. अभ्यासेप्य समर्थोसी मत्कर्म परमो भव मदर्थमपि कर्माणि कुर्वन् सिद्धिम वाप्स्यसि अथैतदप्य शक्तोसी कर्तुम् मद्योगमाश्रितः सर्व कर्म फल त्यागः ततः कुरु यतात्मवान् श्रेयो हि ज्ञानमभ्यासात् ज्ञानात् ध्यानो विशिष्यते ध्यानात् कर्म फल त्यागः शांतिरनंतरम. तर सगळ्यात शेवटची स्टेज कुठली आहे? आधी ह्या सगळ्या स्टेज वापरल्या आहेत. भगवंत म्हणतायत साधकाने कसं करायला पाहिजे की माझ्यात मन आणि बुद्धी रोव तू, मयेव मन आधत्व. विनोबा म्हणतात माझ्यात मन रोव. रो म्हणजे अगदी पूर्णपणे एखादी गोष्ट रोवणे म्हणजे पूर्णपणे त्यात खोल जाऊन पक्क होणं. रोवणं याचा अर्थ पूर्वी रोवायचे बघा, जातं रोवायचे की ते हल्लच नाही पाहिजे इतकं पक्क रोवायचे, उखळ रोवायचे, म्हणजे ते फिक्स असायचं. कितीही त्याच्यावर वरून गाव बसले तरी सुद्धा ते हलायचं नाही, असा रोवणे या शब्दाचा सखोल अर्थ आहे. तसं मन आणि बुद्धी भगवंतामध्ये काय करायचं तर आधत्स्व म्हणजे रोवायचं आणि पूर्ण निवेश निवळायची. भगवंतामध्ये मन आणि बुद्धी निवळणे. निवळणे म्हणजे काय तर गढूळपणा सगळा टाकून देणं. बुद्धी आणि मनातला जो गढूळपणा आहे तो कशामुळे येत असतो तर संसारी विचारांमुळे येत असतो. संसारातले जे काही विचार असतात ते आपण भगवंताशी एकरूप होताना त्यांचे प्रवाह चालू असतात. त्यामध्ये काय असतं? धूळ असते, मातीचे कोण असतात वगैरे. मग आपण कशा निवेशय निवळायची, ती साधनेने निवळायची. आणि मग एकदा मन त्याच्यात निवळलं, स्थिर झालं की तू माझ्यातच येऊन मिळशील अशी खात्री भगवंतांनी 8व्या श्लोकामध्ये दिलेली आहे 12व्या अध्यायातल्या. ऊर्ध्वन्न संशय आता ऊर्ध्वन्न संशय. बर तेही नाही जमलं तर काय कर की माझ्यात चित्त जर तुझं स्थिर होत नसेल तर तू वारंवार ती गोष्ट करायचा प्रयत्न कर. त्याला अभ्यास म्हटलंय. तू जर वारंवार ती गोष्ट केली तर नक्कीच मी तुला प्राप्त होईल. कुठली गोष्ट तर भगवंताशी एकरूप होण्यासाठी वेगवेगळ्या मार्गाने, ध्यान मार्गाने, भजन मार्गाने, कीर्तन मार्गाने किंवा भगवंताच्या ज्या अवतारी पुरुष आहेत त्यांच्या अभ्यासाने त्यामध्ये मन आपलं स्थिर करायचं. तेही शक्य नसेल तर सर्व कर्म माझ्यासाठीच तू करतोय असं समजून कर. प्रत्येकच कर्म श्वासागणितच सगळं कर्म. श्वास घेताना सुद्धा तू परमेश्वरासाठीच मी श्वास घेतोय असं म्हणून कर. तेही जर जमलं नाही तर मदर्थमपि कर्माणि कुर्वन् सिद्धिम अवाप्स्यसि. माझ्यासाठी तू कर्म करतोयस असं समजून कर्म कर. तेही जमलं नाही तर अथैतदप्य शक्तोसी कर्तुम् तुला तेही जमलं नाही तर प्रत्येक कर्माच्या फळाची अपेक्षा करूच नको. कर्मफळाचा त्याग कर. कर्मफळाचा त्याग करायचा म्हणजे काय करायचं तर मी अमुक अमुक कर्म आज केलं आहे, ईश्वर अर्पण बुद्धीने केलं आहे, भगवंताला काय फळ द्यायचंय तो ते देईल. कुठलाही स्वार्थी हेतू मनामध्ये न धरून भगवंता प्रित्यर्थ मी हे कर्म करत आहे. काहीही करा मग तुम्ही. रोजचं कर्म, नियत कर्म करा, विहित कर्म करा, विशेष कर्म करा. कुठलंही जरी कर्म केलं ते परमेश्वरा प्रित्यर्थ केलं आहे असं समजायचं आणि ते त्याला अर्पण करायचं. तेही नाही जमलं तर काय करायचं? त्याग, कर्मफल त्याग करा. सर्व कर्मफल त्याग केला तर शांती आहे.
श्रेयो हि ज्ञानम अभ्यासात, ज्ञानात ध्यान विशिष्यते. ध्यान करा, अभ्यास करा. नंतर तेही नाही जमलं तर कर्मफल त्याग करा, आणि कर्मफल त्यागाने सर्वात शांती मिळते. आणि एकदा शांती मिळाली की आपण परमेश्वराशी एकरूप होण्याला वेळ लागत नाही. हे इथपर्यंत 12व्या अध्यायाचं सांगितलेलं आहे की अशी साधना करत करत जायचं. साधनेच्या स्टेप सांगितल्या. मग साधना अशी दृढ होत गेली, परिपक्व होत गेली की आपोआप भगवंत आपल्याला दिसायला लागतो. कसा दिसतो बरं, कसं काय होतं असं? कारण जेव्हा आपण परमेश्वरा प्रित्यर्थ सर्व कर्म करायला लागतो तेव्हा स्वार्थी हेतू नसतो. स्वार्थी हेतू पूर्णपणे काढून टाकायचा असतो. आणि स्वार्थी हेतू काढणं म्हणजेच निष्काम कर्मयोग करणं. आणि निष्काम कर्मयोगामुळे पहिल्यांदी काय होतं तर आपलं फिल्टरेशन होतं सर्व दृष्टीने. अंतःकरण शुद्ध होतं, मन शुद्ध होतं, बुद्धी शुद्ध होते. ही पहिली पायरी आहे की सर्व कर्मफल त्याग किंवा निष्काम कर्मयोगामुळे अध्यात्म मार्गाची ही पहिली पायरी आहे. अंतःकरण शुद्ध शुद्ध होत जातं. आणि जसं जसं अंतःकरण शुद्ध होत जातं तसं तसं आपल्याला भगवंताची प्रचिती हळूहळू यायला लागते. कारण संपूर्ण विश्वव्यापक परमात्मा आहे आणि आपल्याला त्याच्याशीच जाऊन मिळायचंय. जेव्हा आपण स्वार्थ बाजूला ठेवतो तेव्हा आपण वैश्विक विचार करतो, त्याला समष्टीचा विचार म्हणतात. आणि समष्टीच्या विचारामध्ये नेहमी परमेश्वर असतो. हा सिद्धांत आहे, कर्माचा सिद्धांत आपण वाचलाय. तर समष्टीच्या विचारामध्ये नेहमी भगवंत असतो. जेव्हा आपण दुसऱ्याचा किंवा जगाचा विचार करतो तेव्हा तिथे आपल्याला परमेश्वर दिसत असतो, म्हणून आपण तो विचार करतो. म्हणजे स्वार्थी विचार नाही. हे कशासाठी तर ज्ञान मार्ग क्षेत्रज्ञ होण्यासाठी. मग ज्ञानाच्या साधनं जी आहेत 7व्या श्लोकापासून सांगितली आहेत. क्षेत्रज्ञ त्याला शब्द इथे वापरलेला आहे. त्यासाठी काय साधनांचा वापर करायचा तर पहिलं साधन अमानित्व. हे इतक्या वेळ आपण कशासाठी घोषवारा घेतला, भक्ताचा. भक्ताची भक्ती परिपूर्ण फळाला आली की माणूस ज्ञान मार्गाकडे जातो. आणि ज्ञान मार्गाकडे गेला की त्याला वेगवेगळ्या मार्गाची भक्ती असते. आपण बघितल्यात 9 प्रकारच्या भक्ती बघितल्यात, 11 प्रकारच्या नारद सुक्तातील भक्ती बघितल्यात. त्या भक्तीमुळे आपल्याला परमेश्वर प्रत्यक्ष भेटण्यासाठी. मग हा साधक आहे हळूहळू कसा होत जातो, आता मोठा होत गेलाय आपल्या दृष्टीने. जसं एखाद्या ऑफिसमध्ये एखादा शिपाई कामाला लागतो, लागताना शिपाई लागलेला असतो, मग तो क्लार्क होतो, मग त्याच्या पुढची पोस्ट मिळते, त्याच्या पुढची पोस्ट मिळते आणि एकदम तो कुठे जातो, जनरल मॅनेजर पदापर्यंत जातो. तसंच अध्यात्मामधल्या या पायऱ्या आहेत. आणि अशा अभ्यास करता करता आध्यात्मिक दृष्ट्या तो उंचीला गेला की त्याला मानित्व येण्याची संभव असतो. त्याला असं वाटतं मी की आधी इतका छोटा होतो, आता मी खूप मोठा झालोय, मोठा साधक झालोय, मी भगवंताच्या जास्त जवळ चाललेलो आहे, मला खूप अनुभूती यायला लागलेली आहे आणि मी आणि परमेश्वर याच्यामध्ये आता खूप कमी अंतर दिसतंय मला. असं करता करता त्याला काय होतं, मानित्व चढतं. आणि मानित्व म्हणजे काय तर त्याला वाटतं की मला आदर दिला पाहिजे, मला खूप मान दिला पाहिजे. पण साधकाने हे लक्षात ठेवायचं की मानीपणा हा त्याच्या दृष्टीने हानिकारक असतो, प्रतिकूल असतो. म्हणून त्यांनी अमानित्व त्यांनी अंगीकारलं पाहिजे. कारण मानित्व हा गुण जड देहाचा आहे, स्थूल प्रकृतीचा आहे. स्थूल प्रकृतीचे जे इंद्रिय आहे, मन आहे, बुद्धी आहे, हे मागत असतात की मला मान द्या वगैरे. अंतःकरणातला परमात्मा आहे तो कधीही मान मागत नाही. मग जड जो देह आहे, जडत्वामुळे मानीपणात मध्ये वाढ होत असते. ती वाढ होऊ नये किंवा मानित्व वाटू नये, मानित्वाचा अनुभूती आपण सतत घेऊ नये. कारण मानित्वामुळे आध्यात्मिक प्रगती मध्ये आड येण्याची शक्यता असते. मानित्व हे आध्यात्मिक प्रगतीत अडथळा आणणार आहे. म्हणून साधकाने काय करायला पाहिजे की
त्याच्यावर उपाय आहे की आपण जसं जसं मोठं होत जातो तसं तसं आपलं मानित्व आपण कमी करायचं. मी खूप मोठा आहे असं मानायचंच नाही. माझ्यापेक्षा खूप लोक मोठे आहेत हा भाव मनात निर्माण झाला पाहिजे. माझ्यापेक्षा श्रेष्ठ लोक आहेत, माझ्यापेक्षा ज्ञानी लोक आहेत, माझ्यापेक्षा इतर जे मानी श्रेष्ठ लोक आहेत त्यांचा सत्कार करावा, त्यांना मोठेपणा द्यावा, असा भाव निर्माण झाला की हे अमानित्व येतं. आणि हे अमानित्वच माणसाला ज्ञान मिळवण्याच्या साधनांपैकी हा पहिला गुण आहे. तर हे मानित्व वेगवेगळ्या कारणांमुळे, म्हणजे जसं जसं आपण संसार करत असतो तर वेगवेगळ्या आश्रम आहेत आपले, 4 आश्रमांमधून आपण जातो, विद्या मिळवतो, बुद्धी, योग्यता, पद ह्याच्यामुळे माणूस मोठा मोठा होत जातो. तो सांसारिक दृष्ट्याही मोठा होतो आणि आध्यात्मिक दृष्ट्याही मोठा होत जातो. या दोन्ही गोष्टीमध्ये त्यांनी मान हा शब्द बाजूला ठेवायचा, कारण तो जड बुद्धीचा एक प्रकार, जड बुद्धीमुळे माणसाला असं वाटत असतं. म्हणून माणसाने नेहमी दुसऱ्यातले जे चांगले गुण आहेत ते बघून त्याला मान मिळावा अशी भावना सतत ठेवावी. म्हणून अमानित्व हा पहिला ज्ञान साधनांपैकी एक साधन आहे. दुसरं आहे अदंभित्व. दंभ म्हणजे काय? तर दंभ म्हणजे ढोंगीपणा किंवा दिखाऊपणा. आपण बघतो समाजामध्ये सुद्धा, अध्यात्मामध्ये, की थोडस ज्ञान जरी प्राप्त झालं तरी त्यामध्ये ढोंगीपणा किंवा दिखाऊपणा वाढलेला आपल्याला दिसतो. तर मग अशांना लोक हार तुरे घालतात किंवा त्यांची पूजा करतात, त्यांना उच्च आसन देतात. आणि काही लोकांना तर केवळ ते असा भपका दाखवतात म्हणून त्यांना मान दिला जातो. हे जे त्यांच्यामध्ये कमी गुण असून सुद्धा त्यांचा खूप मोठा आदर सत्कार केला जातो, त्यांना खूप मान दिला जातो, ह्या सगळ्या देखाव्याला दंभ म्हटलंय. त्याच्या उलट लावला त्याच्या मागे की अदंभित्व. मग आपल्यामध्ये म्हणजे साधकामध्ये अदंभित्व येण्यासाठी त्याने सदाचार आणि पवित्रता, शुद्धता राखणं अतिशय महत्वाचं आहे. आता साधच उदाहरण घ्यायचं झालं तर आपण बघतो की काही लोक जे अध्यात्म मार्गातले आहेत ते सुद्धा परदेश दौरे करतात किंवा असं खूप लोकांना घेऊन पवित्र ठिकाणी शिबिर आयोजित करतात वगैरे. समजा परदेशात ते जात आहेत आणि त्यांना विमानात बसल्यानंतर जेवण मिळत नाहीये आणि त्यांच्या समोर जर मांसाहार आला आणि त्यांनी तो जर ग्रहण केला तर हे काय आहे? दंभित्व आहे. इकडे तुम्ही अध्यात्म किंवा पवित्र एक शास्त्रमान्य पवित्र आचार्य म्हणून प्रचारासाठी जर दुसऱ्या देशात जात आहोत धर्माच्या प्रचारासाठी, आणि तुम्ही हे जर ग्रहण केलं, किंवा दुसरं लौकिकातलं उदाहरण घेऊया की घरामध्ये आपण खूप परमेश्वराचं करतोय, आराधना करतोय, अगदी कशाकडे बघत सुद्धा नाहीये, ना मांसाहार नाही, व्यसन नाही, कुठलं काही नाही, पण बाहेर त्याची मोठी पोस्ट आहे आणि कंपनीने एखादी पार्टी ठरवली आहे आणि पार्टीमध्ये त्यांनी मद्य मागवलं आहे, तर केवळ लोकांच्या समोर मी कमी कुठला दिसू नये आणि माझं कमीत्व म्हणजे काय ते लोकांनी ह्याला बावळट म्हणू नये अशासाठी, म्हणून लोकांच्या आग्रहाखातर किंवा प्रेस्टीज पॉइंट, आता आपल्या मराठीत शब्द प्रेस्टीज पॉइंट म्हणून जर त्यांनी ते मद्य पेय घेतलं तर ते त्याचं दंभित्व आहे. म्हणून अदंभित्व हे ज्ञानी माणसाचं लक्षण. त्यांनी तसं केलं नाही आणि आपल्या निश्चयाशी तो जर दृढ राहिला तर ते अदंभित्व आहे. आणि अदंभित्व हे ज्ञान मार्गातलं दुसरं साधन आहे, ज्ञान मिळवण्यासाठीच दुसरं साधन आहे. म्हणून दंभ हा आपण आपल्या आचरणातून ठरवायचा असतो की वाटेल ते झालं तरी नाही म्हणजे नाही बघणार,
किंवा पाणी सुद्धा, काही लोक असतात असे की पाणी सुद्धा बाहेरचं घेत नाही. एकदा आपण ठरवलं की ही गोष्ट करायची नाही म्हणजे नाही, मग कुठल्याही परिस्थितीला बळी पडून ती ग्रहण करणे किंवा ती ऍक्सेप्ट करणे, हे जे आहे त्याला दंभित्व म्हणतात. मग त्यासाठी काय करायला पाहिजे, तर हे दंभित्व जाण्यासाठी साधकाने काय उपाय करायला पाहिजे, तर सावधगिरी बाळगायची आणि निश्चयापासून ढळायचं नाही. आपला जो निश्चय असतो केलेला त्याच्यापासून अजिबात ढळायचं नाही. असं असेल तरच अदंभित्व हे ज्ञान साधनांपैकी दुसरं साधन सफल झालं असं म्हणता येईल. तिसरं साधन काय आहे, तर अहिंसा. अहिंसा हा शब्द आपल्याला खूप चांगला माहित आहे, अनादी काळापासून माहित आहे आणि आपल्याला महात्मा गांधींच्या मुळे तो खूपच चांगला माहिती झालेला आहे. पण अहिंसा हे सगळे शब्द मागे अ लावून विरुद्ध अर्थाने वापरले, कारण हे ज्ञानी माणसाचे लक्षण आहे. याच्या उलट एखाद्या कुविख्यात गुंडाची लक्षणं जर आपण म्हटली असती, तर त्यातला अ काढून मानित्व, दंभित्व, हिंसा, अशांती, म्हणजे अ जेव्हा मागे लागतो काही शब्दांच्या मागे, तेव्हा त्याचा विरुद्ध अर्थ होतो. तर हिंसाच्या मागे अहिंसा लागले. अहिंसा, हिंसा आपल्याला माहिती आहे. हिंसा म्हणजे काय, तर कुठल्याही प्रकारे दुसऱ्याच्या मनाला, शरीराला, वाणीला कुठल्याही प्रकारे दुःख देणं म्हणजे हिंसा असते. आणि अहिंसा हे ज्ञानी माणसाचं लक्षण आहे. जो ज्ञानी माणूस असेल, ज्ञान मार्गाकडे ज्याला जायचं आहे, त्यांनी कुठल्याही प्रकारची हिंसा करणं हिंसा झालीच नाही पाहिजे. त्याच्याकडे कुठल्याही प्रकारची हिंसा होता कामा नये. मग हिंसा माणसाच्या हातून 3 प्रकारे होत असते. 17व्या अध्यायात त्याचा उल्लेख केलेला आहे. तर 3 प्रकारची हिंसा कोणती, तर कायिक, वाचिक आणि मानसिक. कायिक म्हणजे शरीराने कधीही कोणाला दुःख न देणे म्हणजे अहिंसा, दुःख देणे म्हणजे हिंसा. शरीराने दुसऱ्याला दुःख देणे म्हणजे हिंसा. वाणीने दुसऱ्याला दुःख देणे म्हणजे ती वाणीची हिंसा. आणि मनाने दुसऱ्याला दुःख देणे ती मानसिक हिंसा. असे हिंसेचे 3 प्रकार आहेत. आणि हे 3 प्रकारामध्ये आणखी 3 प्रकार आहेत. ते कर्त्याच्या भेदाने 3 प्रकार आहेत. की कर्ता म्हणजे काय, एक स्वतः हिंसा करणं त्याला कृतहिंसा असं म्हणतात. दुसऱ्याकडून हिंसा करवून घेणं त्याला कारित हिंसा असं म्हणतात. आणि हिंसा केली आहे त्याला सपोर्ट करणं त्याला अनुमोदित हिंसा असं म्हणतात. ही 3 प्रकारची हिंसा झाली कर्त्यानुसार. तर आपण रोज पेपरमध्ये ज्या बातम्या बघतो त्या बातम्यांमध्ये ह्या 3 प्रकारच्या हिंसा आपल्याला दिसतात. ही कर्त्याच्या भेदाने म्हणजे स्वतः हिंसा करणे. आता आज का कालच पेपरमध्ये आलंय की पतीने पत्नीला मारून टाकलं बंदूक घालून का कुठे कोर्टाच्या आवारात. ही काय झाली, कृतहिंसा झाली. नंतर कारित हिंसा म्हणजे दुसऱ्याकडून करवणं. एखादी सुपारी द्यायची आणि तू त्याला मारून टाक, तू त्याचा खून कर, असं करणं म्हणजे दुसऱ्याकडून हिंसा करवून घेणं, ही कारित हिंसा. आणि अनुमोदित हिंसा म्हणजे हा त्याला मारलं ना, बरं झालं, मानसिक दृष्ट्या त्याला सपोर्ट करणं, त्याला अनुमोदित हिंसा असं म्हणतात. ह्या हिंसांमध्ये सुद्धा आणखी प्रकार आहेत की हिंसा का घडतात माणसाच्या हातनं. माणूस हिंसा का, किती सूक्ष्म विचार केलाय गीतेने बघा. माणसाच्या हातून हिंसा का घडतात, तर एक तर क्रोध आल्यानंतर हिंसा घडतात. दुसरा म्हणजे की लोभामुळे हिंसा घडतात. आणि तिसरा म्हणजे मोहामुळे हिंसा घडतात. 16व्या अध्यायामध्ये ह्या तिन्हींनाही नरकाची द्वार म्हटलंय. काम, क्रोधस तथा लोभस तस्माद एतत् त्रयं त्यजेत. काम आणि क्रोध हे एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत.
कामाची पूर्तता नाही झाली की क्रोध येतो. म्हणून काम, क्रोध आणि लोभ ही नरकाचीच द्वार आहेत. मग ह्या तीन प्रकारांमुळे, ह्या तीन गोष्टींमुळे माणसाच्या हातून हिंसा घडत असते. त्यामध्ये सुद्धा मग पुन्हा तीन प्रकार जे वर सांगितले ते कृतकारिक, अनुमोदित आणि कारित हिंसा. वर जसं की स्वतः करणं, दुसऱ्याकडून करवून घेणं आणि दुसऱ्याने केलेलं त्याला अनुमोदन देणं. ह्या तिन्ही प्रकारच्या हिंसा ह्या क्रोधाने पण घडतात, लोभाने पण घडतात आणि मोहाने पण घडतात. म्हणजे 3, 3 आणि 3 अशा 9 प्रकारच्या हिंसा आपण आता पाहिल्या. की पहिलं हिंसा, कृत हिंसा, कारित हिंसा, अनुमोदित हिंसा, क्रोधाने, लोभाने, मोहाने होणाऱ्या हिंसा आणि त्याचे भाव कसे आहेत. तर पुन्हा कृत हिंसा, कारित हिंसा आणि अनुमोदित हिंसा, प्रत्येकाला हे 3 आहेच. मग ते कायिकला पण आहे, वाचिकला पण आहे आणि मानसिकला पण आहे. आणि त्याच्यामध्ये सुद्धा सूक्ष्म विचार गीतेने सांगितलेला आहे की मात्राच्या शब्दांमध्ये त्यांनी वर्णन केलंय की मृदू मात्रा हिंसा, मध्य मात्रा हिंसा आणि अधिमात्रा हिंसा. त्यातली अधिमात्रा हिंसा ही अत्यंत घृण प्रकारची असते की दुसऱ्याचं खून करणं, जाळणं किंवा त्याला दरीत ढकलून देणं वगैरे अशा प्रकारच्या ज्या हिंसा आहेत त्या अधिमात्रा हिंसा आहेत. मध्य मात्रा हिंसा म्हणजे दुसऱ्याला घायाळ करणं, काय म्हणजे शरीराने मारून घायाळ करणं, मनाने बोलून घायाळ करणं, मनाने त्रास देऊन घायाळ करणं आणि वाणीने बोलून घायाळ करणं, अशी दुसऱ्या प्रकारची हिंसा आहे. त्याला मध्य मात्रा हिंसा म्हणतात. आणि मृदू मात्रा हिंसा यामध्ये की त्या व्यक्तीला लागेल असं बोलणं, त्याला दुःख देणं. मग ते कायिक, वाचिक, मानसिक तिन्ही प्रकारच्या वेगवेगळ्या मार्गाने त्याला दुःख देणं, कुठल्याही प्रकारे दुःख देणं, अशा प्रकारच्या हिंसा ह्या माणसाच्या, प्रत्येक माणसाच्या हातून घडत असतात. आपल्या हातून मोठ्या हिंसा नाही झाल्या, म्हणजे अधिमात्राच्या हिंसा नाही झाल्या, तरी मृदू मात्राच्या हिंसा आपल्याकडनं नक्कीच होत असतील. पण त्या सुद्धा गीतेला मान्य नाही आहेत. कशासाठी? तर ज्ञान मिळवण्यासाठी ह्या हिंसा सुद्धा व्हायला नाही पाहिजे असं भगवद्गीता सांगते. तर जशा हिंसा सांगितल्या आहेत तशा अहिंसा सुद्धा आहेत. अहिंसा म्हणजे काय की हे कुठल्याही प्रकारचं असं काही होऊ न देणं, अहिंसा. अहिंसा म्हणजे कायिक, वाचिक, मानसिक दृष्ट्या दुसऱ्याला काहीही दुःख न होईल असं वागणं, त्याला अहिंसा म्हणतात. मग त्या अहिंसामध्ये प्रकार आहेत. एक देशगत हिंसा, काळगत हिंसा, समयगत हिंसा आणि व्यक्तिगत हिंसा. त्याचे डिटेल्स, आता हिंसा शब्दाचं एवढं डिटेल वर्णन मी का सांगते, कारण अहिंसा हा शब्द आपल्याला 10व्या अध्यायात पण येऊन गेलेला आहे. पुढे 16व्या अध्यायामध्ये पण आपल्याला त्याचा विचार करायचा आहे. तर अहिंसा किंवा हिंसा हे डिटेल आपल्याला कळावं याच्यासाठी विस्तृत आणि मुख्य म्हणजे ज्ञान मिळवण्यासाठी ह्याचा सूक्ष्म विचार करायलाच पाहिजे. ज्ञान मिळवत असताना ही गोष्ट आपल्या हातून घडताच कामा नये असं आपल्या अंतःकरणाला सतत वाटलं पाहिजे. तर देशगत अहिंसा म्हणजे कुठली? तर मंदिरात गेल्यानंतर दुसरं कोणी असेल किंवा आपल्या आजूबाजूला जे लोक असतील त्यांना अजिबात सुद्धा दुःख न देणं. नाहीतर खूप लोक मंदिरात गेल्यावर रांगेमध्ये उभा राहून भांडण करतात, ढकलाढकली करतात, आणखी काय काय अपशब्द एकमेकांना बोलतात. ते अजिबात सुद्धा बोलायचं नाही. त्याला देशगत हिंसा असं म्हटलेलं आहे. दुसरी हिंसा अशी, अहिंसा अशी आहे काळगत हिंसा. काळगत म्हणजे की अमावस्या, पौर्णिमा आणि व्यतिपात या दिवशी कोणालाही दुखवायचं नाही. त्याला कालगत अहिंसा असं म्हटलेलं आहे. जसे वर हिंसेचे प्रकार पाहिले तसे आपण अहिंसेचे प्रकार पाहतोय. तर पौर्णिमा, अमावस्या आणि व्यतिपात या दिवशी कोणालाही दुःख द्यायचं नाही, अजिबात कुठल्याच मार्गाने नाही.
म्हणजे आपण दारात पुष्कळ वेळा अमावस्येच्या दिवशी दारात येतात मागायला काहीतरी, तरी सुद्धा आपण त्यांना आनंदाने प्रेमाने द्यावं. नसेल द्यायचं तर गप्प बसायचं, शांत बसायचं, पण द्यायला हरकत नाही. तर अशा प्रकारे दुसऱ्याला दुःख न देणं, पौर्णिमा, अमावस्या आणि व्यतिपात ह्या दिवशी. तिसरा आहे समयगत हिंसा. समयगत हिंसा म्हणजे आपण सत्संगाला गेलोय, संतांची भेट होतीये आणि तिथे सर्व अशा ठिकाणी नेहमी खूप जण असतात. मग तिथे एकमेकाबद्दल काहीही न बोलणं, उणं दुणं कोणाचं काढणं नाही, चाहड्या सांगायच्या नाही, आणि सतत आपण संत ज्यांच्यासाठी भेटायला गेलो त्यांचं गुणगानच आपल्या स्मरणात, मनात राहिलं पाहिजे, एकमेकांमध्ये बोललं पाहिजे. तिथे कुठल्याही प्रकारचं असं विरुद्ध अर्थ निघेल असं काहीही आपल्याकडनं कृत्य होता कामा नये. त्याला वेळगत हिंसा असं म्हणतात. किंवा एखादा वाढदिवस आयोजित केलेला असेल कोणाचा, त्या दिवशी सुद्धा अजिबात एकमेकांबद्दल, एकमेकांशी कुठलंही विरुद्ध अर्थ निघतील असं काहीही बोलायचं नाही. तिसरी गोष्ट, पितृनिधन किंवा घरातलं जे वडीलधारी माणसं आहेत त्यांचं निधन झालं असेल. आता खूप लोक हल्ली असं असतं की निधन झालेलं असलं तरी त्याचं गांभीर्य काहीच नाही आणि आपापसात काय वेगळंच काहीतरी बोलत असतात, वेगळंच काहीतरी करत असतात. असं अजिबातच करायचं नाही. म्हणजे ती डेड बॉडी तिथे पडली आहे आणि बायका गप्पा मारत बसलेल्या असतात वेगळ्याच विषयावर. त्या मूळ व्यक्ती गेली आहे, त्याचं गांभीर्य काही नाही, त्याची परिस्थिती काय आहे, तो आत्मा कुठे चाललाय, कसा आहे, हा विचार न करता तिथे गप्पा मारत बसलेल्या मी स्वतः पाहिलेल्या आहे. आणि विषयाला सोडून. तर तसं सुद्धा करू नये. त्याला समयगत अहिंसा न करणं म्हणजे अहिंसा असं म्हटलंय. चौथा प्रकार आहे व्यक्तिगत अहिंसा. व्यक्तिगत अहिंसा म्हणजे आपण व्यक्तिगतरित्या गुरुजनांची सेवा करणं, किंवा गुरुजन भेटले असता, माता पिता किंवा छोटी बालक यांना कुठल्याही प्रकारे दुःख न देणं. कुठल्याही साध्या साध्या गोष्टीतून आपल्याकडून दुसऱ्याला दुःख, वडीलधाऱ्यांना दुःख होईल अशी वर्तणूक घडत असते. न कळत आपण उलट बोलतो, न कळत आपल्याकडून टोमणे तांबणे गेलेले जातात, किंवा लहान मुलं असतात त्यांना आपण फटकन फटका मारतो किंवा त्यांच्यावर ओरडतो, धसकन ओरडतो. तर ते सुद्धा होता कामा नये असं भगवद्गीतेने इतका सूक्ष्म विचार आपल्याला सांगितलेला आहे. अशा प्रकारे अहिंसा आणि हिंसा म्हणजे काय, आणि तो ज्ञानमार्ग मिळवण्यासाठी ज्ञानमार्गाचं ते एक साधन आहे, हे आपण तिसरा जो अमानित्व, अदंभित्व आणि अहिंसा ज्ञान साधनापैकी तिसऱ्या साधनाचा आपण विचार केला. आणि त्याच्यासाठी उपाय काय करायचा, का बरं असं होऊ नये, असं व्हावं असं कोणालाच वाटत नसतं, पण न कळत आपल्या हातून या हिंसा होत असतात. त्या होऊ नये जर असं वाटत असेल तर आपण की माझ्या अवतीभोवती जे काही आहेत लोक म्हणा, किंवा जे कोण माझ्या संपर्कात येणारे जे लोक आहेत, अशा ठिकाणी आपण प्रसंग पाहिले, अशा ठिकाणी ते म्हणजे माझंच स्वरूप आहे, ईश्वराचं स्वरूप आहे. माझ्यातला ईश्वर आणि त्यांच्यातला ईश्वर सेम आहे, अशी जर समजूत करून घेतली तर आपल्याकडनं अशा प्रकारची हिंसा केली जाणार नाही. की माझ्यात जसं ईश्वरी तत्व आहे तसंच त्यांच्यात सुद्धा आहे. मला जसे प्रॉब्लेम आहेत, मला जशी संकट आहेत, किंवा मला जसे ताणतणाव आहेत, तसे समोरच्या व्यक्तीला सुद्धा आहेत. असं जर पूर्णपणे आपण समज म्हणजे आपल्या मनाला सांगितलं तर आपण दुसऱ्याला दुःख मुळीच देणार नाही. ही भावना आपली ती पूर्णपणे तिथल्या तिथे गळून पडेल. पण हाचा मनात निश्चय आपण केला पाहिजे. हा उपाय पण भगवद्गीतेने सांगितलेला आहे की आपलंच स्वरूप आहे, आपल्यासारखेच ते पण आहेत, म्हणून तर ते इथे आलेत, नाहीतर ते कशाला आले असते. असा विचार करायचा आणि आपल्यासारखंच त्यांना समजायचं. आणि हे सार्वभौम अहिंसा असा शब्द त्याला वापरलाय की हा जो विचार आहे तो सार्वभौम विचार आहे, आणि ते आपण व्रत म्हणून जर पाळलं तर आपल्या हातून हिंसा घडणार नाही. किती सुंदर, मला फार आवडलंय हे सगळं, की अहिंसा ह्याचा इतका सूक्ष्म विचार आपण कधीच केला नव्हता.
आणि तो आता आपण ज्ञान मिळवायचं आहे, आपल्याला ज्ञान साधनाच्या मार्गाला आपण लागलेलो आहोत, तर आपण नक्कीच हा विचार करून आपल्यामध्ये बदल करायला पाहिजे. पुढचा जो ज्ञान मार्गातला जे साधन आहे त्याला शांती असं म्हटलंय. शांती म्हणजे काय, तर सहनशीलता आणि क्षमा, दोन्ही गोष्टी. क्षमा आणि सहनशीलता ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू म्हटल्या तरी चालेल. क्षमा म्हणजे दुसऱ्याने जरी अपराध केला तरी तो आपण काय करायचा, सहन करायचा, त्याला माफ करायचं. अर्थातच माफ करणं दुसऱ्याला म्हणजेच आपण ते बेअर करणं, सहन करणं, त्यालाच सहनशीलता असं म्हणतात. की आपल्यामध्ये सामर्थ्य आहे, आपण काय म्हणतो तिथेच खडसवायचं, त्याला तिथेच तिथल्या तिथे चेपायचं, तिथेच तिथल्या तिथे त्याला दाखवून द्यायचं वगैरे, हे सगळे सामान्य माणसाचे विचार आहे. ज्ञानी माणसाचे हे विचार शोभणारच नाही. ज्ञानी माणसाला, ज्ञानी माणसाने असा विचार करायचाच नाही. सामान्य माणसंच असे विचार करू शकतात. म्हणून ज्ञान मार्गामधलं हे चौथं साधन आहे शांती, की त्याला शिक्षा नाही झाली पाहिजे. त्याला शिक्षा न होता आपण त्याला क्षमा करावी, आपण त्याला सहन करून घ्यावं. त्याचे चुकीचे जे काही आहे ते नंतर आपण गोडीत समजावून सांगू शकतो. समज द्यायची चांगल्या भाषेत समजावून, अगदी जवळचं असेल तर चांगल्या भाषेत आपण समजून सांगायचं, फार दूरचा असेल तर सोडून द्यायचं. म्हणून दुसऱ्याकडून त्याला शिक्षा झाली पाहिजे किंवा मी त्याचा बदला घेईन असा भाव मुळीच मनामध्ये नको. त्याला शांती असं म्हटलेलं आहे. हा चौथा गुण झाला, किंवा ज्ञान मिळवण्याचं हे चौथं साधन आहे. त्यासाठी आता पाचवं साधन काय आहे, आर्जवम. आपण आर्जवम म्हणजे अगदी सरळपणा, साधेपणा आपल्या स्वभावात पाहिजे. काही वेळेला आपणच आपल्याशी सुद्धा खूप लबाडीने वागत असतो. दुसऱ्याशी तर जाऊच दे, आपण आपल्याशी सुद्धा लबाडीने वागत असतो. कसं, तर आपण आपल्या मनाला कधी कधी आळस आलाय म्हणून चांगल्या गोष्टी करायच्या टाळतो, किंवा कधी कधी चांगल्या गोष्टी असल्या तरी मुद्दामहून त्याच्याकडे दुर्लक्ष करून टाइमपास करतो. हे जे आहे तो मनाचा सरळपणा नाही. मनाचा सरळपणा कुठला आहे, तर साधकाच्या शरीर, मन आणि वाणीमध्ये इतका सरळपणा पाहिजे की त्याला त्याच्यात भगवंतच सतत दिसला पाहिजे. आपल्या मनामध्ये छळ, कपट, ईर्ष्या, द्वेष हे अजिबातच त्याला वावच नाही द्यायचा, थाराच नाही द्यायचा. आणि जरी असे विचार यायला लागले, कारण आधी विचार येतात त्याप्रमाणे कृती घडते, जरी असे विचार यायला लागले तरी आपल्या अंगावर एखादा डास बसलाय म्हणून झटकून टाकायचं, किंवा एखादा ढेकूण आपल्याला चावतोय म्हणून त्याचा पूर्णपणे नायनाट करून त्याला बाहेर फेकून द्यायचा विचार. कशा, तर जे आपल्याला त्रास देतात, म्हणजे जे प्राणी आपल्याला त्रास देतात त्यांना जशी वागणूक देतो तशी वागणूक आपल्या मनामध्ये जे कपटी विचार येतील किंवा ईर्षेचे विचार येतील त्यांना आपण पूर्णपणे काढून टाकायचं, ढकलून द्यायचं. आणि त्यालाच त्यांनी आर्जवम असं म्हटलेलं आहे. आणि ही आर्जवता अर्जुनामध्ये भगवंतांनी ओळखली होती, म्हणून म्हणून तर त्याला अर्जुन असं नाव ठेवलेलं आहे, ज्याच्यामध्ये आर्जवता आहे, सरळपणा आहे. म्हणून भगवंतांनी किती विशेषण वापरली, अनघ म्हणून म्हटलेलं आहे, अनसूय म्हणून म्हटलेलं आहे. हे त्याच्या स्वभावामुळे, त्याचा स्वभाव भगवंतांनी ओळखला होता. आणि म्हणून अर्जुनाचं नाव अर्जुन हे कसं, तर आर्जवतेवरूनच पडलेलं आहे. तर सरळ. आणि मग उपाय काय त्याला, तर आपलं जे शरीर असतं, स्थूल शरीर असतं आणि कारण शरीर, म्हणजे ज्या माध्यमातून आपल्यामध्ये हे असे विचार येत असतात, कपटीपणाचे, ईर्ष्यापणाचे, त्याला काय करायचं, दूर ठेवायचं. म्हणजे जड देहामुळे हे विचार येत असतात, त्यांना पूर्णपणे दूर ठेवायचं. त्यामुळे आपला अहंभाव पण कमी होतो, ताठरपणा कमी होतो, आणि नेहमी आपल्यामध्ये दुसऱ्याच्या प्रिय वाटेल असं आपलं वागणूक पाहिजे, दुसऱ्याला प्रिय वाटेल असं आपलं बोलणं पाहिजे, आणि हित, आपल्या बोलण्यातून दुसऱ्याचं हित साधेल असं आपण सतत बोललं पाहिजे. त्या आपल्या बोलण्यातून
कुठेही कोणालाही त्याला दुःख होईल किंवा अवमानित तो होईल असं मुळीच होता कामा नये. असा ज्याचा स्वभाव असतो त्याला आर्जवम असं म्हटलंय. आणि ज्ञान मिळवण्यासाठी ही आर्जवता खूप महत्वाची आहे. पुढचा जो 6वा पॉइंट आहे ज्ञान मिळवण्याचा, त्याला आचार्य उपासना असं म्हटलेलं आहे. आचार्यांची उपासना. तर आचार्य पहिल्यांदा कोणाला म्हणायचं, तर विद्या, तुम्हाला जो विद्या देतो. विद्या म्हणजे कुठली विद्या, तर अध्यात्म विद्या ही सगळ्यात श्रेष्ठ विद्या आहे. म्हणून अध्यात्म विद्येचा आपण विचार करूया. तुम्हाला जे अध्यात्म विद्या देतात आणि सद उपदेश देतात, चांगला उपदेश देतात, अशा गुरूंना आचार्य म्हटलेलं आहे. आणि त्यांच्याकडून जे काही ज्ञान तुम्ही ग्रहण करता, सेवन करत असता, त्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होतो. म्हणून शास्त्रविहित जी कर्म आहेत ती करून आचार्यांकडून जे जे काही तुम्हाला प्राप्त करून घेता येईल ते प्राप्त करून घेण्याचा प्रयत्न करायचा, जेणेकरून आपल्या मनाला आनंद वाटेल, अंतःकरणाला आनंद वाटेल आणि चिरकाल आनंद वाटेल. अशा गोष्टी अशा आचार्यांकडून आपण ग्रहण करायचं. मग त्यासाठी आचार्यांच्या आपण सतत सहवासात राहायला पाहिजे. आचार्यांना दंडवत घालायला पाहिजे, आचार्यांना प्रणाम करायला पाहिजे, त्यांचा आदर करायला पाहिजे. त्यांनी जी आचरण संहिता आपल्याला ठरवून दिलेली आहे त्याप्रमाणे आपण वागलं पाहिजे. त्यांनी सांगितलेल्या भावानुसार आपण आपलं जीवन घडवलं पाहिजे. आपल्या देहाची झीज तशी करायला हवी. मग तो आचार्य कसा असतो, कसा श्रेष्ठ आचार्य कसा असायला पाहिजे, हे पण आपल्याला गीतेने सांगितलंय की त्याला बोध प्राप्त झालेला असा तत्ववेत्ता, तत्वज्ञ तो असायला पाहिजे. कर्म, भक्ती आणि ज्ञान या तिन्हीलाही तो जाणणारा असायला हवाय. त्याच्यामध्ये सतत प्रसन्नताच तुम्हाला दिसली पाहिजे. शांती आणि प्रसन्नताच द्योतक म्हणजे आचार्य, अशी आपली दृढ भावना किंवा त्याच्याकडे बघितल्यावर तुम्हाला सतत शांती आणि प्रसन्नता मिळते आहे याचा अनुभव तुम्ही घ्यायचा, तरच त्याला आचार्य म्हणायचं. नंतर जे काही करत आहेत आचार्य ते आपल्या हितासाठीच करत आहे, ही दृढ भावना तुमची असली पाहिजे. त्याच्यावर दृढ श्रद्धा तुमची असली पाहिजे. आणि ते जे काही करतायत त्यामध्ये त्यांचा किंचितही स्वार्थ नाही, कुठल्याच बाबतीत, ना पैशाच्या बाबतीत, ना इतर कुठल्या मान मर्ताबाच्या बाबतीत, प्रसिद्धीच्या बाबतीत, कशाच्याच बाबतीत त्यांना त्याच्यात अपेक्षा नाही, अशी तुमची पूर्ण श्रद्धा पाहिजे. आणि त्यासाठी त्यांचं सतत सत्संग, त्यांचं दर्शन, त्यांचं भाषण, त्यांचं स्मरण हे सगळं आपण केलं पाहिजे. अशा पद्धतीने आचार्य उपासना ही तुमच्याकडनं म्हणजे ज्ञानी माणसाकडनं घडली पाहिजे. ज्ञान मिळवायचं असेल तर ज्ञान साधनेपैकी आचार्य उपासना हे 6वं साधन आहे. मग 7वं साधन कुठलं आहे? शौचम. शौच म्हणजे शुचिर्भूतता. मग शुचिर्भूतताचा विचार आपण मागे पण केलेला आहे की शौच म्हणजे काय, तर पाणी आणि माती ह्यानी शरीराची शुद्धता. तुम्हाला माहितीये पूर्वीच्या काळी तर मातीचा लेप करूनच लोक शुद्ध व्हायचे, ऋषीमुनी वगैरे. तर पाणी आणि मातीने शरीराची शुद्धता होते. पण भगवद्गीतेमध्ये 18व्या अध्यायात काय सांगितलंय? यज्ञ, दान आणि तप ह्यामुळे माणूस शुचिर्भूत होतो. 3-4 श्लोक आहे. पावनानि मनीषिणाम, माणूस पवित्र होतो कशामुळे? यज्ञ, दान आणि तप. आणि दया, क्षमा आणि उदारता ह्या 3 गुणांमुळे माणसाचं अंतःकरण शुद्ध होतं. आणि अंतःकरण शुद्ध झालं की भगवंत भेटायला वेळ लागत नाही. अंतःकरण जर शुद्ध करायचं असेल तर पहिले आपल्या मनामध्ये दयाभाव असायला पाहिजे, क्षमाशील वृत्ती असायला हवी आणि उदारता, मन उदार हवं. उदार हवं म्हणजे आपल्याला उदारता फक्त दुसऱ्यांना पैसे देणं किंवा त्यांना काहीतरी करणं असं नाही. मन मोठं करून
दुसऱ्यांचे सर्वांचे अपराध आपण पोटात घालून त्यांना आपण प्रेमभावाने क्षमा करणं, त्याला उदारता असं म्हटलेलं आहे. तर आपलं हे शरीर जे आहे ते सतत अशुद्धच असतं. कसं कसं अशुद्ध होतं? तर संसारिक जीवनांनी काम क्रोध मद मोह मत्सर हे जे षडरिपू आहेत त्यांच्यामुळे आपलं शरीर मन बुद्धी अंतःकरण हे अशुद्ध होत राहतं. मग गीतेने त्यालाच तर उपाय सांगितलेत ना, त्यालाच तर फिल्टरेशन दिलंय गीतेने, की तुम्हाला ते पहिल्यांदा शुद्ध करायला पाहिजे. मन बुद्धी अंतःकरण सर्वात प्रथम म्हणजे आपलं कर्तव्य कर्म करून आपलं आचरण शुद्ध करायचं. वर्णाश्रमानुसार आपल्याला जे काम वाट्याला आलं आहे ते अतिशय आनंदाने स्वीकारायचं, आनंदाने पार पडायचं. ते काम करत असताना कपट हेतू मनामध्ये कधीही आणायचं नाही. खाण्यापिण्यामध्ये सतत पवित्र वस्तूंचाच वापर करायचा. शुद्ध आणि पवित्र वस्तूंचा वापर करून सतत ईश्वरी नाम घेतलं, ईश्वर नामाने जर आपण प्रत्येक गोष्टीमध्ये आपलं मन गुंतवलं तर आपण शौच होऊन जातो, शुद्धता मिळते. कशाला मिळते? शरीराला तर मिळतेच मिळते, पण मन बुद्धी आणि चित्त हे सुद्धा आपलं शौच होऊन जातं, शुद्ध होऊन जातं. आणि हे सगळं शुद्ध झालं की अंतःकरण शुद्ध होतं. आणि भगवंताला अंतःकरण शुद्ध असलेला माणूस, अंतःकरण शुद्ध असलेला कुठलाही भक्त अत्यंत आवडतो. अर्जुनाचं अंतःकरण अत्यंत शुद्ध होतं, म्हणून भक्तोसी मे सखा चेती रहस्यम येतदुत्तमम. चौथ्या अध्यायामध्ये भगवंतांनी 3ऱ्या श्लोकात सांगितलंय की तू कसा आहे, तू माझा अतिशय लाडका आहे. कारण भगवंतांना कळलंय त्याचं अंतःकरण खूप शुद्ध आहे. तर मधून मधून अर्जुनाचा उल्लेख का? कारण अर्जुनाच्याच तर निमित्ताने आपल्याला हे सगळं कळतंय. गीता जर अर्जुनाला सांगितलीच नसती भगवंतांनी तर आपल्याला हे सगळं ज्ञान झालंच नसतं. 8वा जो आहे ज्ञानी माणसाचा ज्ञानी होण्यासाठी जे साधन लागतं, हे सगळे काय आहेत साधन? हे बाहेरचे साधन कुठलेच नाही आहेत. हे सगळे आंतरिक साधन आहेत, अंतःकरण चतुष्टीने वापर करण्याची साधन आहेत. बाहेरचे साधन हे बाह्य शुद्धीसाठी आहे, शरीर शुद्धीसाठी बाहेरची साधनं असतात. पण ज्ञान म्हणजे आता कुठेपर्यंत गेलोय आपण? देवळात, एखाद्या देवळात जायचं ठरवलंय, देवाच्या पार आवारापासून पायऱ्यापासून पर्यंत आपण गेलोय आणि आता गाभाऱ्यात जाऊन आपण मूर्तीची पूजा करणार आहे. ही स्टेज म्हणजे ज्ञानी माणसाची स्टेज आहे. आणि मूर्तीची पूजा म्हणजे काय? की मूर्तीच्या त्या देवाच्या आपण अगदी जवळ जाणार, मनाने शरीराने चित्ताने बुद्धीने सर्व प्रकारे आपण त्याच्या जवळ जाणार. ती स्टेज आहे. आणि ती स्टेज येण्यासाठी कुठल्या साधनांचा वापर करायचा ते आपण बघतोय. पुढचं आहे स्थैर्यम. स्थैर्य म्हणजे स्थिरता, अजिबात विचलित न होणे. आपण सतत विचलित झालेलो असतो, सतत. आणि नेहमी आपल्याला संसारिक गोष्टींची काळजी पडलेली असते. जेव्हा आपण ज्ञानमार्गाला लागलेलो असतो तेव्हा सतत भीती तर वाटतच असते आणि संसारी गोष्टींची चिंता वाटत असते. पण एकदा जर आपण भगवंतावर दृढ श्रद्धा ठेवली आहे तर आपण त्या भगवंतापासून अजिबात मन विचलित होऊ देता कामा नये. तिथे पूर्णपणे आपलं स्थैर्य असलं पाहिजे. तत्वज्ञान मला प्राप्त करायचंय, मला शिकून घ्यायचंय भगवंत म्हणजे काय, मला अनुभवायचा भगवंत म्हणजे काय, आणि त्याच्यासाठी काय काय करायला लागणार आहे हे गीतेत सांगितलेलं आहे. त्याप्रमाणे मी नक्की दृढ निश्चय करणार की मला हे समजून घ्यायचं आहे, मला भगवंत भेटून घ्यायचा आहे, माझ्या हृदयात आहे तो मला जाणून घ्यायचा आहे, असा दृढ निश्चय आपण करायला पाहिजे. त्याला स्थैर्य असं म्हटलेलं आहे. आणि मग त्यामध्ये कितीही बाधा आल्या, कितीही विघ्न आले तरी ढळता कामा नये. पूर्ण विश्वास ठेवायचा, भगवंत बघून घेईल, माझा भगवंतावर पूर्ण विश्वास आहे आणि भगवंतच माझ्याकडून करून घेणार आहे. जे काही परिस्थिती आली, जरी विघ्न आले, जरी बाधा आल्या तरी तोच दूर करणार आहे. हा दृढ निश्चय आपल्याकडनं झाला पाहिजे. त्याला स्थैर्य असं म्हटलंय. मग त्यासाठी काय उपाय आहे? तर हे आपले जे संसारिक भोग असतात किंवा आपण जो आसक्त झालेला असतो संसारी विषयांमध्ये, जे शब्द स्पर्श रस रूप गंध जे हे विषय जे आहेत संसारातले, त्याच्यामध्ये आपण आसक्त होतो.
ते आसक्ती काढून टाकायची, हळूहळू काढायची. ती एकदम जात नसते, ती एकदम मुळीच जाणार नाही. ती हळूहळू हळूहळू आपण काढून काढून घ्यायची. जसं एकदम आपण धान्य भरलं की थोडं थोडं वापरतो की नाही, तसं थोडं थोडं आपल्यातली आसक्ती काढून काढून घ्यायची की नाही. आणि आपणच आपलं निरीक्षण करायचं. मी कशी होते पूर्वी, मला असंच लागायचं, मला तसंच लागायचं, माझं असंच होतं. हा च आहे ना, तो हळूहळू आपण काढून घ्यायचा. आणि तो कुठे टाकायचा, तर नाही, मला भगवंताचं दर्शन घडलंच पाहिजे. मी भगवंत म्हणजे काय हा मला दिसलाच पाहिजे. तोच आपण तिकडे लावायचा. म्हणून त्याला स्थैर्य असं म्हणायचं. त्याच्यामध्ये उपाय हाच आहे की संग्रह जो आपण करत असतो, अनेक गोष्टींचा संग्रह करतो. बर, संसारी वस्तूंचा आपण संग्रह करणार, कारण संसार आहे तोपर्यंत त्या लागणार. पण डोक्यामध्ये जे विचारांचे संग्रह झालेले असतात, चुकीच्या विचारांचे संग्रह झालेले असतात, ते पूर्णपणे आपण काढून टाकले पाहिजे, त्याचा त्याग केला पाहिजे. हा एक उपाय आहे. दुसरा उपाय म्हणजे एखादं आपण कार्य हाती घेतलंय, आपण करायचं ठरवलंय ना, ते अर्धवट सोडायचंच नाही. हा निश्चय करायचा. भगवंताविषयीचं कार्य आहे ना, ते पूर्ण करायचं म्हणजे करायचं. त्याला मध्येच अर्ध सोडून द्यायचं नाही म्हणजे नाही. हा दृढ निश्चय करणं, त्याला स्थैर्य असं म्हटलेलं आहे. पुढचा पॉइंट आहे आत्मविनिग्रह. हा आत्मविनिग्रह म्हणजे काय, तर आत्मा आणि मन, तर आत्म्याला मनाने वश करून घ्यायचं. तर आत्मा आणि मन वेगळं आहे का? हो आहे ना. कारण आत्मा हा स्थिर स्वरूपात असतोच, प्रत्येकामध्ये असतो. पण मन काय करतं, मन म्हणतं नको, इकडे नको तिकडे नको, मग आता असं झोपलंच पाहिजे, मग आता काय आज जाऊ दे, आज नको म्हणायला, गीता सांगितलंय पाठ करायला पण जाऊ दे, मला आज हेच करायचंय, मला तेच करायचंय, इकडेच जायचंय तिकडेच जायचं. हे जे मनाचे खेळ असतात ना, ते अजिबात नाही झाले पाहिजे. विनिग्रह, वि म्हणजे विशेष करून निग्रह, निग्रह पाहिजे, मनाचा निग्रह, बुद्धीचा निग्रह. नंतर आणि मग जेव्हा निग्रह आपण करतो तेव्हा त्यामध्ये दोन गोष्टी असतात. एक तर संकल्प असतो, आणि तो संकल्प पूर्तीला जाण्यास, पूर्ण करण्यासाठी स्फुरण व्हावं लागतं. तर स्फुरण आणि संकल्प या दोन्हीची सांगड घालून निग्रह करायचा. अंतःकरणापासून जेव्हा आपण एखाद्या गोष्टीचा निग्रह करतो ना, तेव्हा ती नक्कीच पूर्णत्वाला जाते. म्हणजे मी हे करणार म्हणजे करणार, मी आतून मला वाटतंय की मी हे करणार म्हणजे करणार पूर्ण. आपल्याला जेव्हा नको नको वाटत असतं तेव्हा वरवरची जी इंद्रिय असतात ती नाही नाही म्हणत असतात. ती कामक्रोध लोभ मोह मद मत्सर याच्यामुळे ती नकार करत असतात. पण जी चांगली गोष्ट आहे त्याचा आपण आग्रह धरलाच पाहिजे, आणि आग्रह धरल्यामुळे त्याचा निग्रह करायला पाहिजे. हा 9वा ज्ञान मार्गाचा, ज्ञान मिळवण्याचं हे 9वं साधन आहे. पुढची साधनं जी आहे ती आपण पुढच्या पिरियडला बघूया आणि थांबूया.